कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रादुर्भाव नव्या वर्षातही कायम असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तर 2026च्या जानेवारी महिन्यातील अवघ्या 31 दिवसांत जिल्ह्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं. तर कर्जाचा वाढता बोजा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नाही, शेतकरी आत्महत्या ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणं, आत्महत्येच्या वेळच त्यांच्यावर येऊ नये अशा पद्धतीचं सातत्यानं प्रयत्न शासन प्रशासन या ठिकाणी करत आहे. आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की मिशन उभारी, मला वाटतं मिशन उभारी नावाचं जे अभियान या ठिकाणी चालू केलेलं आहे, पोर्टल चालू केलेलं आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्यांनाही मदत या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे जे विचार येतात वेगवेगळ्या पद्धतीनं, आता आर्थिक परिस्थिती किंवा वेगवेगळ्या परिस्थितीला जेव्हा शेतकरी बांधव समोर जातो तर त्याचं मनोबल मनोधैर्य वाढवण्यासाठी मधल्या काळातसुद्धा आपण मला आठवते की मीच पालकमंत्री होतो, बळीराजा चेतना अभियानसारखं अभियान आपण घेतलं आणि त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेतले. आतासुद्धा ही सर्व माहिती घेऊन या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला निर्देश दिलेले आहे. खरं तर DPCमधून नाविन्यपूर्ण काय घेता येईल याच्यासाठी आता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती कशी करता येईल, त्या संदर्भात काय आपल्याला मॉडेल घेता येईल याचा लगेच आम्ही विचार करणार आहोत. जोड व्यवसाय म्हणून कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम, आता आम्ही दोन्ही मंत्री महोदयांनी रेशीम उद्योगासंदर्भात रेशीम अधिकाऱ्याला अतिशय या ठिकाणी बैठकीमध्येच त्यांना केलेलं आहे की तुम्हाला दिलेले पैसे तुम्ही आम्हाला वाढवून सांगितलं पाहिजे ना की आम्हाला अजून पाहिजे, पण दिलेले फक्त खर्च करतात तेवढे. आणि म्हणून रेशीमपासून अनेक अशा वेगवेगळ्या जोडधंद्या व्यवसायाला प्रोत्साहन आम्ही देणार आहोत. चिबड जमीन जे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं जलस्तर उंचवण्यासाठी यावर्षी आपण जिल्ह्यामध्ये तब्बल 5000 पेक्षा अधिक प्रायोगिक तत्वावर आम्ही याच्यापूर्वी ढाळीचे बांध, अमकं बांध ते घेत होतो, परंतु आता जलतारा हा प्रकल्प आम्ही घेत आहोत. 5000 ठिकाणी मला असं वाटतं की हे आपण प्रायोगिक तत्वावर मंजूर केलेले आहे. नियमित कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी केली पाहिजे म्हणून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून व्याजाची रक्कम भरण्यासाठी जवळपास आम्ही 4 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. शेतकऱ्याला पांदन रस्ते मजबूतीकरणासाठी मागील 2 वर्ष आम्ही सातत्यानं कार्यक्रम घेतो आहे. याही वर्षी 25 कोटी रुपयापेक्षा अधिक निधी DPCमधून उपलब्ध करून दिलेला आहे. आणि राज्य सरकारने सुद्धा पांदन रस्त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं समिती तयार केलेली आहे. सर्व सन्माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या लेवलला पालकमंत्री म्हणून मी अध्यक्ष आहे. तर या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या रस्त्यांच्या अडचणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आहे, कुठे मग रस्ता अडवला, नवीन रस्ता पाहिजे, नकाशावर रस्ता आहे नाही आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाता यावं म्हणून पांदन रस्त्याचा एक धडक कार्यक्रमसुद्धा आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याच्यासाठी भरीव तरतूद या जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही केलेली आहे. शेतकऱ्याला विजेच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिवसा त्याला वीज दिली पाहिजे ही भूमिका ठेवली. विजेचं कनेक्शन न देता आलं तर सोलर देता आलं पाहिजे म्हणून मागेन त्याला सोलर देण्याची व्यवस्था केली. आणि MSCBला 50 कोटीपेक्षा जास्त निधी मागच्या वर्षी दिला, याही वेळेस आम्ही मोठ्या प्रमाणात त्याची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही केलेलाच आहे. शासन स्तरावर सुद्धा जे काही अजून परत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ही बाब लक्षात आणून देऊ. DPCमधून तर आम्ही करणारच आहोत, पण शासन स्तरावर सुद्धा वेगळा कार्यक्रम काय आणता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे राहणार आहे. शेतकऱ्याचं मनोबल मनोधैर्य आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो सक्षम झाला पाहिजे. खरं तर आमचं सरकार हा
शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच या ठिकाणी अनेक गोष्टी करत आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, मंत्रिमंडळातले आम्ही सर्व सहकारी अनेक वेळा कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय घेत आहोत आणि म्हणून अतिशय चिंतेची बाब आहे. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रेस मीडियाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल या ठिकाणी कोणी उचलू नये. शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. शासनाची भूमिका आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी नांदली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना शासनासाठी कडून त्यांच्यासाठी आम्ही सुरू करणार आहोत आणि याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होणार आहे. पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू जानेवारी महिन्यामध्ये एकूण 22 शेतकऱ्यांनी आर्थिक नैराश्याच्या गर्तेत जीवन संपविल्याचे शासन आकडेवारीतून हे विदारक वास्तव समोर आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज या कृषीप्रधान देशामध्ये या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शासन व्यवस्थेला अस्वस्थ करत नसेल का? सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. आज शेतकरी अर्थसंकल्पातनं देखील बेदखल झालेला आहे. आत्महत्येच्या संबंधाने कुठली ठोस उपाययोजना राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होत नसल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्याकडे कायम दुर्लक्ष या केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं झालेलं आहे. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळामुळे या सर्व आत्महत्या आर्थिक कोंडीतून होत आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की केंद्र शासनाने अतिवृष्टीची आणि सरसकट कर्जमुक्त करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा या आत्महत्येचं सत्र हे थांबणार नाही आणि अमेरिकेसारख्या देशाच्या सोबत आज शेतकऱ्यांना, देशातील शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम या मोदी शासनानं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या पुढचा कालखंड शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट असणार आहे आणि याही पुढे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच वाढतील. या संदर्भाने शासनाने ठोस उपाययोजना आखायला